आज ITCPच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, जे आपले बेसिक कंपोनंट किंवा जे पार्ट वगैरे वापरतो आपण हार्डवेअरचे, तर ते बघणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन बघणार आहे. इथे काय हा पूर्ण एक मदरबोर्ड आहे, त्याच्यानंतर इथे पण मदरबोर्ड आहे बघा. तर हा जुन्या टाईपमधला मदरबोर्ड आहे आणि हा न्यू टाईपमधला काय आहे मदरबोर्ड आहे. दोन डिफरन्स आहे. ज्यावेळेस कम्प्युटर सिस्टीमचा शोध लागला किंवा मग मदरबोर्ड बनवला, तर त्यावेळेस काय आहे की भरपूर असे कंपोनंट त्याच्यामध्ये काय असायचे, अटॅचमेंट केलेले असायचे त्याच्यामध्ये. आता सपोज फॉर एक्झाम्पल इथे बघू, हे काय एक्सपान्शन स्लॉट किंवा याला काय म्हटलं जातं, PCI स्लॉट म्हटलं जातं. ज्यावेळेस हा मदरबोर्ड बनवला तर त्याला हे स्लॉट काय केले, एक्स्ट्रा दिलेले होते. 1 2 3 दिसत आहे बरोबर. तर याच्यामुळे काय व्हायची, आपला जो मदरबोर्ड आहे तर त्याची काय जी साईज आहे तर ती पण काय व्हायची, वाढली जायची. याच्यामध्ये भरपूर आता सपोज इथे हे काय ID स्लॉट आहे किंवा ID जी केबल जोडायची तर त्याच्यासाठी इथे हे स्लॉट दिलेले. तर हे आपल्याला इथे 3 दिसत आहे, एक्स्ट्रा दिलेले त्यांनी. त्यावेळेस हा जो मदरबोर्ड जर आहे तर याला काय आपण ID ID जी हार्ड डिस्क आहे ती किंवा मग ID रायटर आहे तर तेच काय तेव्हा ते जोडू शकत होतं. त्याला ते SATA पॉईंट वगैरे तेव्हा नव्हते, त्याच्यामुळे हे काय दिले एक्स्ट्रा. सपोज फॉर एक्झाम्पल इथे आपण हार्ड डिस्क जोडली आणि इथे रायटर जोडतोय, तर हे जे स्लॉट आहे तर हे 2 फुल व्हायचे किंवा मग याच्यामध्ये आपण केबल जोडायचो आणि हा एक असायचा एम्प्टी असायचा. जर एक्स्ट्रा आपल्याला अजून जर हार्ड डिस्क जर जोडायचे असेल, सपोज काही स्टोरेज म्हणून एक्स्ट्रा हार्ड डिस्क वगैरे जोडता, तर त्याला हे स्लॉट आपण वापरायचो. त्याच्यानंतर हा फॅन बघा, इथे याला काय म्हटलं जातं, CPU फॅन म्हटलं जातं. याचा आता हा पूर्ण असा काढता पण येतो. याच्या खाली काय प्रोसेसर आहे बघा. दोन्हीमध्ये इथे 2 मदरबोर्ड ठेवलेले, दोन्हीमध्ये पण फरक आहे. हा बघा आणि हा बघा, याला व्यवस्थित असं काय कोटिंग वगैरे CPU सॉकेट वगैरे दिलंय आणि हा जो आहे तर हा काय एकदम ओपनली दिलेला आहे बरोबर. याची जी सिक्युरिटी होती तर ही काय हाय व्यवस्थित दिलेली. ज्यावेळेस आपण याला कूलिंग पेस्ट वगैरे करतो, हीटसिंक करतो, हीट होऊन ती याच्यामध्ये उतरत नाही. आता सपोज याच्यावरती जर आपण कूलिंग पेस्ट जर मारली किंवा दिली आणि ओव्हरहीट होऊन जर आपला CPU जर हँग होत असेल किंवा ओव्हरहीट होऊन तो व्हायब्रेशन वगैरे करत जर असेल, तर त्यावेळेस काय होते, ती हीटसिंक उतरते आणि पूर्ण पसरते, कडाने पसरते किंवा मदरबोर्डवरती उतरते. त्यावेळेस काय होतं, तो मदरबोर्ड जो कंपोनंट वगैरे जे आहे तर ते काय होऊ शकतात, ब्रेक होऊ शकतात किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्याच्यामुळं आता जो नवीन मदरबोर्ड आला आहे तर याला सिक्युरिटी वगैरे काय दिलेली, व्यवस्थित दिलेली. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला एक्सपान्शन स्लॉट सांगितले होते बघा. न्यू याला इथे तुम्हाला एकच दिसतंय, डिफरंट आहे. न्यू जे आले त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स जे फीचर्स वगैरे होते तर ते याच्यामध्ये ॲड झाले बघा. इथे एकच दिसतं, इथे आपल्याला 3 दिसत आहे, त्याच मानाने इथे आपल्याला 1 दिसतंय. हा काय मोठ्या साईजमध्ये दिसतोय आणि हा काय छोट्या साईजमध्ये. पण याचं जे वर्किंग आहे तर ते काय हाय, याच्यापेक्षा हे वर्किंग काय हाय. इथे याला SATA पॉईंट दिलेले बरोबर. इथे आपण SATA हार्ड डिस्क असो, आपले SATA रायटर वगैरे जोडू शकतो. त्याच्यानंतर इथे ID स्लॉटसुद्धा दिलेले. जर ID हार्ड डिस्क किंवा रायटर जर जोडायचं असेल तर ते पण आपण काय करू शकतो, जोडू शकतो. त्याच्यानंतर बघा इथे अजून रॅम स्लॉट आहे बरोबर. तर ह्या रॅम स्लॉटमध्ये आपली जी रॅम आहे बघा, ही जी काही रॅम आहे तर ही काय करू शकतो, आपण इन्सर्ट करू शकतो. रॅमचे टाईप आपण बघितले होते, DDR, DDR1, DDR2, DDR3 आणि DDR4. तर ज्यावेळेस आपण रॅम घेतो तर प्रत्येक रॅमवरती इथं त्याचा टाईप दिलेला असतो, कंपनीचं नाव वगैरे इथे आपल्याला दिलेलं असतं बघा. आता इथे DDR1 SD रॅम, रॅमचे प्रकार बघितले ना तुम्ही, तर त्यातली ही कुठली आहे, DDR1 ची रॅम आहे. त्याचप्रमाणे इथे काय 512 MB ची रॅम आहे. 512 MB आपण बघितलं MB मध्ये असते आणि GB मध्ये असते. 1 GB, 2 GB, 4 GB, 8 GB, 16 GB. तर ही किती आहे, MB मध्ये आहे. MB मध्ये रॅम आहे 256 MB, 512 MB. तर इथे दिलेले बघा 512 MB ची ही काय रॅम आहे. त्याच्यानंतर कंपनी तर HEL, तर ह्या कंपनीने ही रॅम काय केलेली, बनवलेली. ज्यावेळेस आपण रॅम घेतो तर त्यावेळेस त्याच्यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन असते. आता रॅम बसवताना प्रत्येक मदरबोर्डला सपोर्टेड असणारीच रॅम काय करावं लागते, आपल्याला बसवावं लागते बरोबर. इथे एक लॉक दिलेला असतो छोटासा, तर हा लॉक बघून व्यवस्थित
सॉरी खटकी इथे, तर ही खटकी बघून हे कडाचे काय त्याचे ब्लॉक आहे आणि इथं मध्ये का दिलेली ही खटकी, तर ही व्यवस्थित तंतोतंत बसते की नाही ते व्यवस्थित बघून तरच ती काय करावी लागते, आपल्याला रॅम स्लॉटमध्ये इन्सर्ट करावी लागते. ज्यावेळेस आपण रॅम बसवतो व्यवस्थित बघून घ्यायचं, जोरात प्रेस करायचं नाही. आता सपोज मी ह्या मदरबोर्डला ही रॅम बसवते, याला सपोर्टेड मी मदरबोर्डची ही रॅम घेतली बसवते, तर काय करायचं, व्यवस्थित पकडायची. इथे बघा त्या खटकीवरती तो पॉईंट, हा रॅमचा जो पॉईंट आहे इथे दिसतोय, तर तो व्यवस्थित बसतोय की नाही ते व्यवस्थित काय करायचं, चेक करून घ्यायचं. सपोज आता माझा बसतोय बरोबर, इथं मी बघून घेतलं व्यवस्थित, तर मी काय करणार आहे, सपोज आता अशी आणि अशी बसवायची नाही कधी रॅम, कारण ज्या वेळेस आता मी इथून रॅम बसवली इकडे, तर इकडे त्याचा जो भार आहे किंवा जो बोजा आहे तर तो काय झालाय, एक्स्ट्रा झालाय जास्त. त्याचे जे कंपोनंट वगैरे आहे, आता सपोज इथे पण बघा खाली हे कंपोनंट किंवा मग जे पॉईंट आले तर हे काय सोल्डरिंग केलेले असतात, तर ते काय होतात, ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा इथे, तर हे काय होतात, ब्रेक होतात. आता याचे काय काय वाकलेले बघा पॉईंट, हे दिसत आहे का, तर ते काय ब्रेक झालेले. बघा आता व्यवस्थित बसून घ्यायची आणि मध्ये त्याचा सेंटर घ्यायचा. आता हा रॅमचा जो सेंटर आहे तर इथं सेंटरला ती धरायची आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, म्हणजे पूर्ण एकदा दाबायची. हो एकदा दाबायची. हे दोन लॉक जे आहे तर ते ॲटोमॅटिकली काय होतात, प्रेस होतात. आणि ज्या वेळेस आपण मध्ये प्रेस करतो तर हे लॉक जे आहे तर ते ॲटोमॅटिकली फिट होतं त्याच्यामध्ये, आणि जो त्याचा जो बोजा आहे किंवा मग त्याच्यावर जे प्रेशर वगैरे पडतं तर ते काय ॲट अ टाईम दोन्ही बाजूंना ते समान याच्यामध्ये पडत असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित ती बसून घ्यायची. आता याला पण मदरबोर्डला पण बघा 2 रॅम स्लॉट दिलेले, याच्यामध्ये आपण 2 रॅम बसू शकतो. आता सपोज या मदरबोर्डला DDRची रॅम असते तर याला सपोर्टेड कुठली असणार आहे, DDR2ची असणार आहे, पुढचं व्हर्जनचे DDR2 मध्ये असणार आहे. अजून त्याच्यामध्ये बघा आता इथे हे कुठलं ब्रिज आहे, नॉर्थ ब्रिज दिसतंय, नॉर्थ ब्रिज बरोबर, आणि इथे हे काय साऊथ ब्रिज दिलेले, दोन्हीमध्ये पण फरक दिसतोय बघा इथे आणि इथे. तर हे नॉर्थ ब्रिजचं वर्किंग काय आहे, तर हे काय काम करतं, ज्यावेळेस आपण CPU स्टार्ट करतो बरोबर, ज्यावेळेस आपण CPU स्टार्ट करणार आहे तो ओव्हरहीट जर होत असेल तर याच्या खाली एक कूलिंग पेस्ट असते. जशी प्रोसेसरवरती कूलिंग पेस्ट लावतो तर तशी याच्या खाली काय असते, कूलिंग पेस्ट असते. सिस्टीम ज्यावेळेस व्हायब्रेशन करण्यास सुरुवात होते किंवा व्हायब्रेट होते तर त्यावेळेस त्याला कूल करण्याचं काम हा करत असतो. समजलं, दोन्हीचं सेम वर्किंग आहे. त्याच्यानंतर इथे साऊथ ब्रिज दिलेले बघा, तर हे काय करत असतं, जे सपोज आता तुमची ही रॅम आहे तर ही ह्या सॉकेटमध्ये व्यवस्थित बसली नाही आहे, व्यवस्थित बसली नाही, त्याचे जे बीपिंग साऊंड आहे तर हे कोण देत असतो, हा साऊथ ब्रिज देत असतो. कुठलाही जर प्रॉब्लेम जर असला तर त्याचे सिग्नल प्रोव्हाइड करण्याचं काम हा साऊथ ब्रिज करत असतो. इथपर्यंत समजलंय. त्याच्यानंतर आता हे एक्सपान्शन, सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं हे काय, हे कुठलं पोर्ट आहे, लॅन पोर्ट आहे, याला काय म्हटलं जातं, RJ45 लॅन पोर्ट असं म्हटलं जातं. प्रत्येक मदरबोर्डला हे कंपल्सरी असतं, RJ45 लॅन पोर्ट म्हटलं जातं. तर याचा उपयोग आपण इंटरनेट वगैरे यूज करायचं जर असेल तर त्यावेळेस वापरतो. आणि इथे 2 लाईट असतात, एक येलोइशमध्ये एक लाईट असते आणि एक ग्रीन. ज्यावेळेस आपण लॅन केबल ज्यावेळेस कनेक्ट करतो ते वर्किंग याच्यामध्ये असतं कंडिशनमध्ये, तर इथे या 2 लाईट लागत असतात याच्या बरोबर. पण आता हे फॉर एक्झाम्पल तुमचं ते बंदच पडले पण तुम्हाला सिस्टीमला काय करायचं आहे, नेट वापरायचंच आहे, तर त्यावेळेस आपल्याला ह्या स्लॉटमध्ये काय करता येतं, ते एक्स्ट्राचं आपल्याला एक हे कार्ड, हां हे जसं आहे हे जसं सेम कार्ड दिसतंय तर असंच याच्यामध्ये कार्ड भेटतं. इथं ते इन्सर्ट करायचं, इथे इन्सर्ट केल्यानंतर आपल्या सिस्टीमला आपल्याला नेट आपण यूज करू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल साऊंडचं पण तसंच आहे, साऊंड जर बंद जर पडला तर इथंच कार्ड काय करायचं, इन्सर्ट करायचं, तिथून तो साऊंड चालू होतो. ते प्रोसेसर आहे बघा, याला काय म्हटलं जातं, प्रोसेसर. आता हा खूप जुना प्रोसेसर आहे. त्याच्यानंतर बघा हा आता ज्यावेळेस आपण प्रोसेसर काढतो तर इथे ही पिन्स दिसते, तर ती काय करायची, व्यवस्थित प्रेस करायची खाली. प्रेस केल्यानंतर ती अशा हळूच वरती येते. त्याच्यानंतर हे जे सॉकेट आहे तर ते वरती उचलायचं.
आणि हा जो प्रोसेसर आहे तर तो काय करायचा, हळूच उचलून घ्यायचा. याचे जे खालचे जे पॉईंट वगैरे असतात तर ते खूप नाजूक असतात. त्याच्यावरती जोरात जर बोजा दिला किंवा भार वगैरे दिला, आता सपोज फॉर एक्झाम्पल मी हा पेन जरी कागद जरी असला तुमचा छोटा धागा जर असला तर त्यात काय बसतो, गुतून बसतो, तो निघत नाही. हे जे छोटे छोटे पॉईंट आहेत तर ते काय होतात, खराब होत असतात. बघा हा प्रोसेसर आणि हा प्रोसेसर किती फरक आहे. हा दिसायला मोठा आहे पण याचं जे वर्किंग वगैरे आहे तर ते काय आहे, स्लोली आहे. किंवा मग याच्यामध्ये नवीन अपडेट वगैरे असे काहीच नाही. आता बघा हा जो आहे तर हा काय छोटा पण आहे. आणि आपण बघितलं होतं पेंटियम 4, त्याच्यानंतर i3, i5, i7 असे काय असतात प्रोसेसरचे टाईप असतात. PIP4मध्ये जर तुम्ही घेतला तर त्याचं वर्किंग काय असणार आहे, स्लो असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जर घेतला कोर ड्युओ, ड्युएल कोर असे प्रोसेसरचे टाईप असतात. तर जसे जसे पुढे जाणार तर तसं तसं त्यांचं काय होणार, तिथे स्पीड काय होणार, फास्ट होणार. आता प्रत्येक प्रोसेसर घेताना इथं प्रोसेसर कुठल्या कंपनीचा आहे किंवा मग कोणता याच्यावरती लिहिलेलं असतं. बघा आता हा प्रोसेसर आहे पेंटियम 4. प्रत्येक आता सपोज इथं i3, i5 जर असला तर ती कंपनी सपोज इंटेलचा आहे तर इंटेल i5, i3 असे त्याच्यावरती नावं दिलेली असते. आणि हे काय CPU सॉकेटमध्ये हा प्रोसेसर काय केलं जातं, इन्सर्ट केला जातो किंवा बसवला जातो. त्यानंतर इथे बघा आता हा प्रोसेसर आहे तर प्रोसेसर बसवताना इथे त्याला लॉक छोटे छोटे नॉचेस वगैरे दिले जातात. बघा इथे एक आणि इथे एक. तर बसवताना हे काय करायचे, व्यवस्थित बघून घ्यायचे आणि तेव्हाच काय करायचे, बसवायचे. जर चुकलं बसवताना तर ते काय होतील, ब्रेक होतील त्याचे पॉईंट. बघा इथे पण ह्या सॉकेटमध्ये इथे 2 पॉईंट दिसते आपल्याला, इथे आणि इथे. आणि याच्यावरती आपल्याला इथे आणि इथे 2 लॉक दिसत आहे. तर व्यवस्थित काय करायचं आहे, बसवून घ्यायचं आहे. सोडताना हळूच सोडायचं आहे, जोरात जोरात त्याच्यावर प्रेस करायचं नाही. आता आपण बसवलं आहे ना त्याच्यावरती अंगठ्याने जोरात असं प्रेस करायचं नाही. डायरेक्ट हे जे काही लॉक आहे तर ते व्यवस्थित ढकलायचं आहे आणि व्यवस्थित तो काय करायचा आहे, फिट करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तो फिट करायचा आहे, समजलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे CMOS सेल दिसतोय का, तर ही CMOS जी बॅटरी आहे तर ती खराब होते काही दिवसांनी. ती जी चार्जिंग वगैरे असते तर ती संपते. तर काढताना इथे फक्त टच करायचे, ती डायरेक्ट निघते. आता सपोज कधी चुकून काय करता, जोरात प्रेस करता आणि काढताना काय करता, स्क्रूड्रायव्हर वगैरे असं जे काय असेल ते काय करता, इकडून काढत बसता. तशी ती निघत नाही. आणि त्याचं जे खाली पूर्ण इथं हे काय होतं मग, खराब होतं. हो हे दाबायचं ना, हे इथं प्रेस करायचं. आणि बसवताना पण बघा ही जी त्याची होलची जी बाजू आहे ती वरून असते आणि हे जे छोटे छोटे जे पॉईंट आहे तर हे काय असतं, खालच्या बाजूने असतं इथे. तर हे काय करायचं, व्यवस्थित असं प्रेस करून द्यायचं, बरोबर. काढताना सगळं सोपी, तुम्ही प्रॅक्टिसला ती काढून बघा. त्याच्यानंतर इथे बघा 4 पिन पॉवर कनेक्टर आहे आणि 24 पिन पॉवर पिन कनेक्टर आहे. तर हे पॉवर पिन कनेक्टर काय काम करतं, टोटल सिस्टीमला काय करत असतं, पॉवर देत असतं. SMPSच्या सहाय्याने काय करत असतं, पॉवर देत असतं. बघा आता इथे कनेक्टर आहे. आता SMPS ज्यावेळेस असतो तर त्याला 20 किंवा 24 पिन पॉवर कनेक्टर असतात. ज्यावेळेस घेतात त्याला असं पण असतं. कधी कधी काय मुलं काय म्हणतात, का रे हे तुटलं, हे तुटलेलं नसतं, हे आपल्याला काय करता येतं, त्याच्यामध्ये जॉईंट करता येत असतं. आणि जॉईंट करून त्या सिस्टीममध्ये ते काय करायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं. हे काय 20 किंवा 24 पिन पॉवर कनेक्टर. या SMPS थ्रू काय होतं, इथं पॉवर जोडल्यानंतर टोटल सिस्टीमला काय होतं, पॉवर म्हणजे ट्रान्सफर केलं जातं. टोटल सिस्टीम सपोज रॅम असं, त्याच्यानंतर टोटल काय ते काय होतं, स्टार्ट होतं. प्रोसेसरपर्यंत तो काय करतो, पॉवर पोहोचवण्याचं काम करतो. त्याच्यानंतर इथे 4 पिन पॉवर कनेक्टर आहे. बघा इथे एक छोटं 4 पिन पॉवर कनेक्टर दिसतंय.
तर याला पण एक छोटा लॉक वगैरे असतो, तर तो बसवताना काय करायचा, प्रेस करायचं वरती असं. प्रेस केल्यानंतर इथे पण एक लॉक दिलेला आहे, तर तो व्यवस्थित बघून काय करायचं, प्रेस करून घ्यायचा. हा जो 4 पिन पॉवर कनेक्टर जो आहे तर तो काय प्रोसेसरची अटॅच असतो, समजलं. त्याच्यानंतर हा SMPS वगैरे आहे, तर मग याच्यामध्ये भरपूर कनेक्टर्स वगैरे असतात. आता हे काय साटा कनेक्टर आहे, साटा पॉवर कनेक्टर म्हटलं जातं याला. त्याच्यानंतर हे पण एक कनेक्टर आहे, पण हे कुठलं आहे की ID हार्ड डिस्क किंवा ID रायटर वगैरे वापरतो, तर सिस्टीमला पॉवर देण्यासाठी ह्या कनेक्टरचा काय करता उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा इथे येल्लो पोर्ट दिसते आपल्याला, येल्लो पोर्ट दिसते इथे. तर याला ग्राफिक्स कार्ड आपण यूज करतो, सिस्टीममध्ये ग्राफिक्स कार्ड आपण यूज करत असतो. ग्राफिक्स कार्ड माहिती आहे सर्वांना, ग्राफिक्स ॲटोकॅड वगैरे सॉफ्टवेअर जे वापरता किंवा मग गेमिंग्स वगैरे असेल तर त्याला काय असतं, ग्राफिक्स लागतं. तर मग ते ग्राफिक्स कार्ड ह्या AGP स्लॉटमध्ये काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं, बसवतात. एक साटा स्लॉट आहे, त्याच्यानंतर हे प्रोसेसर झाला 4 पिन, हे एक्सपान्शन स्लॉट्स वगैरे झाले. आता बघा इथे एक छोटासा जम्पर्स दिसतोय का तुम्हाला, हा जम्पर्स आहे. जम्पर सेटिंग 1, 2 आणि 2 आणि 3. 1 आणि 2ला ती काय असते, अनब्लॉक असते, एनेबल म्हणजेच काय एनेबल असते. पहिल्या आणि दुसऱ्या पॉईंटला जर तुम्ही जम्पर टाकला तर त्यावेळेस तुमची सिस्टीम काय होते, स्टार्ट होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटला जर टाकला तर ती सिस्टीम काय असते, ब्लॉक होते कम्प्लिटली. जरी तुम्ही इकडून पॉवर जर दिला सिस्टीमला, कितीही ऑन करण्याचा जरी प्रयत्न जर केला तर सिस्टीम आपली ऑन होत नाही, पूर्णपणे ब्लॉक होते. बघा आता मी टाकते इथं सपोज मोजताना, इथं CMOS सेलच्या तिथे जम्पर सेटिंग असते प्रत्येक मदरबोर्डची, किंवा मग जे चेंजेस असतात त्याचे दिलेले असतं. CMOS सेटअप आणि जम्पर सेटिंग तिथे तो जम्पर डायरेक्टली कनेक्टेड असतो. आता बघा इथे 1 आणि 2 आणि 2 आणि 3, बरोबर. तर मी आता 2 आणि 3 मध्ये काय करते, हा जम्पर इन्सर्ट करते. माझी सिस्टीम ऑन होणार आहे का, नाही होणार, पूर्णपणे ब्लॉक होणार आहे. कधी कधी असे भरपूर प्रॉब्लेम होतात, इथून पॉवर देतो सगळं ओके आणि पण सिस्टीम स्टार्टच होत नाही, सिस्टीम स्टार्ट होत नाही, तर याचा प्रॉब्लेम असतो कधी कधी. हा जम्पर सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचा. आता मी 1 आणि 2ला हा जम्पर काय करते, इन्सर्ट करते. तर सिस्टीम पॉवर दिल्यानंतर काय होणार आहे, आपली स्टार्ट होणार आहे. तुम्ही एकदा पॉवरचं बटन प्रेस केलं का ही सिस्टीम काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. म्हणजे तो जम्पर बसवताना मॅडम CMOS बॅटरीच्या बाजूने तुम्ही बसवतात तर तिथं असतं डायरेक्टली. ज्यावेळेस नवीन मदरबोर्ड आपण घेतो तर ते सिस्टीम आपल्याला ब्लॉक करून कधीच देत नाही, कस्टमरला सिस्टीम ब्लॉक. बघा आता मदरबोर्ड घेतला आपण, काय बघणार आहे आता, हार्ड डिस्क बघणार आहे. एक ID हार्ड डिस्क आणि एक साटा हार्ड डिस्क इथे दिसत आहे दोन, बरोबर. तर जी जी हार्ड डिस्क आहे तर तिला किती पिन्स असतात, 39 पिन असतात. किती पिन्स, 39 पिन्स असतात. आणि इथून बघा, इथून केबल जोडून इथं आपण काय करू शकतो, ते कनेक्शन आणू शकतो, इथं जोडू शकतो. त्याच्यानंतर इथे बघा जम्पर दिसतोय, छोटा दिसतोय का, हा जी ID हार्ड डिस्क आहे तर तिला कंपल्सरी जम्पर सेटिंग करावी लागते. जर तो कधी जर चुकला तर आपली हार्ड डिस्क डिटेक्शन लवकर घेत नाही. त्याच्यानंतर किती पॉईंट, याला 8 पॉईंट असतात. जम्पर सेटिंगसाठी किती पॉईंट असतात, 8 पॉईंट असतात. त्याच्यानंतर इथे पॉवर आहे, SMPS थ्रू पॉवर प्रोव्हाइड करणार आहे. बघा आता हे SMPSचं कनेक्टर आहे, तर हे इथं काय करणार आहे, जोडणार आहे, दिसतंय. हे जोडलं तर मग ज्या सिस्टीम चालू होते तर हार्ड डिस्कला पॉवर देण्याचं काम हे कनेक्टर करत असतं. बघा आता जम्पर सेटिंग्स, याला जम्पर सेटिंग्स असते. ह्या जम्पर सेटिंगचा चार्ट इथे काय असतो, कंपल्सरी प्रत्येक हार्ड डिस्कच्या बॅक साईडला हा इथे चार्ट आहे, हा दिलेला असतो. बघा आता सपोज 1, 2, 3 आणि 4, बरोबर. तर इथे पुढे काय दिलंय, मास्टर ऑन, स्लेव ऑफ. केबल ID केबल दाखवली होती ना, मास्टर स्लेव. तर याच्यामध्ये मास्टर काय ऑन आहे. जर तुम्ही जर मास्टरला जर जोडली तर तुमची हार्ड डिस्क काय घेणार आहे, डिटेक्शन घेणार आहे, किंवा मग तुमच्या PCला ती दिसणार आहे. चुकून जर ती जर स्लेवला जर जोडली तर ती काय
बंद आहे, डिटेक्शन घेणार नाही, ऑफ कंडिशनमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा केबल सिलेक्ट, इथे केबल सिलेक्टेड असतं. जर पॉईंटला जर जोडली तर तुम्हाला जे पाहिजे तो तुम्ही काय करू शकता, केबल जोडू शकता, सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे लिमिट ड्राईव्ह द कॅपॅसिटी ऑफ 32 GB. त्याच्यानंतर बघा 1, 2 आणि 3 आणि चौथे याला डायरेक्ट दिले. सपोज ॲट अ टाईम आपल्याला हार्ड डिस्क आणि रायटर हे दोन्ही जोडायचं आहे. तुम्हाला हे दोन्ही एका केबलवरती जर जोडायचं आहे तर तुम्ही ती 4 नंबरला काय करू शकता, तो जम्पर सेट करू शकता. समजलं. बघा आता ID हार्ड डिस्क बघितली. ID हार्ड डिस्कला 39 पिन असतात. जम्पर सेटिंग्स असते. त्याच्यानंतर पॉवर कनेक्टर्स असतात. पॉवरसाठी किती पॉईंट असतात, इथे 4 पॉईंट असतात. किती पॉईंट असतात पॉवरसाठी, 4 पॉईंट. इथून सिस्टीमला पॉवर काय होतं, पुढे ट्रान्सफर होतो. त्याच्यानंतर ID रायटर. तर ID रायटर सुद्धा सेम आहे बघा, 4 पॉईंट आहे इथे पॉवर येण्यासाठी. त्याच्यानंतर इथे पण पिन्स वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे जम्पर सेटिंग्स दिलेली आहे, 6 पॉईंट आहे त्याला. त्या जम्पर सेटिंगचा चार्ट ह्या रायटरच्या बॅक साईडला असतो, इथे याचा पण असतो. त्याच्यानंतर याचे आणि याचे जे काही पॉईंट आहे तर ते काय असतात, सेम असतात. तर असे जे कनेक्टर किंवा मग असे जे पॉईंट असतात तर याला काय म्हटलं जातं, ID हार्ड डिस्क किंवा IDE रायटर म्हटलं जातं. समजलं. ही जी केबल आहे बरोबर. आता डिस्टन्सनुसार आहे बघा, प्रायमरी, मास्टर आणि स्लेव. ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो, ज्यावेळेस मदरबोर्डवरती जी केबल आहे तर ती इन्सर्ट करतो तर ती काय करायची, ह्या बाजूने करायची. इथं ज्या बाजूने डिस्टन्स जास्त आहे तर त्या बाजूने काय करायची, ती केबल ठेवायची. सपोज आता मला हार्ड डिस्क आणि रॅम जोडायची. याला पण इथे लॉक आहे बघा, दिसतंय का, हे लॉक आणि याचं हे लॉक आहे. तर व्यवस्थित बघून घ्यायचं, व्यवस्थित बघा खटकीत बसलं इकडनं दिसतंय. तर तेव्हाच काय करायचं, ते प्रेस करायचं, तसं ते करायचं नाही. आणि ही जी मोठी बाजू आहे डिस्टन्सनुसार तर ती मदरबोर्डला का जोडायची, कारण कॅबिनेट खाली असतं आणि आपण जे हार्ड डिस्क जे जोडतो तर ते वरच्या पॅनलमध्ये असतं. तर मग जेणेकरून ते वरती ट्रान्सफर करता येतं आपल्याला किंवा मग मूव्ह करता येतं. मग इथे काय जोडू शकतो आपण, हार्ड डिस्क जोडू शकतो. बघा आता मी इथे काय केली, हार्ड डिस्क जोडली बरोबर, एका केबलवरती मी हार्ड डिस्क जोडली. मला परत रायटर पण जोडायचं आहे माझं, तर मग मी काय करणार, तिथे रायटर पण जोडणार. हे बघा इथे रायटर पण मी जोडून घेणार व्यवस्थित. जोडला. सिस्टीममध्ये ॲट अ टाइम एका केबलवरती किती कनेक्शन झाले, 3. मदरबोर्डशी एक हार्ड डिस्क आणि एक रायटर. एका केबलवरती सगळं. इथं तुम्ही डेटा स्टोअर करू शकता, इथं तुमची DVD वगैरे जे असतात तर ते काय करू शकता, जोडू शकता. आणि दोन्हीला पॉवर तुम्ही कोणत्या याने देणार, या पॉईंटने देणार. SMPSला असे भरपूर कनेक्टर असतात. प्रत्येक डिव्हायडेशन होऊन प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपण जोडू शकतो. समजलं इथपर्यंत. एवढंच लक्षात ठेवायचं, IDE जी केबल असते ते 60 सर्वांना. तर 60ला 2 पॉईंट असतात, 2 पॉईंट असतात. तर हे काय पॉवर कनेक्टर असं म्हटलं, सॉरी पॉवर स्लॉट किंवा मग 60 पॉवर स्लॉट असं याला म्हटलं जातं बरोबर. याला काय की जे SMPSचे जे कनेक्टर आहे, 60 कनेक्टर, पॉवर 60 कनेक्टर जे आहे तर ते काय करू शकतो आपण, इथे व्यवस्थित बसवू शकतो. इथे बसवल्यानंतर ज्यावेळेस SMPS पॉवर थ्रू करणार आहे, सर्व सिस्टीमला पॉवर स्प्रेड होऊन जाणार आहे. तर त्यावेळेस काय होणार आहे, हार्ड डिस्कला पण पॉवर येणार आहे. सिस्टीम ऑन केल्यानंतर हार्ड डिस्क काय होते, या कनेक्टरवरती स्टार्ट होते बरोबर. हे कनेक्टरवरती आता मी काढलंय बघा, समजतंय का, मी काढलंय. मला बसवायचं आहे तर मी हे कनेक्टर काय करणार आहे, इथे व्यवस्थित बसवून घेणार आहे. हे कनेक्टर पॉवर, हार्ड डिस्कला पॉवर देण्याचं काम हे कनेक्टर करत असतं. समजलं इथपर्यंत. सिस्टीमला हार्ड डिस्कला पॉवर देण्याचं काम हे कनेक्टर करत असतं.
आणि इथे आपण SATA केबल जोडतो. बघा इथे SATA स्लॉट आहे, तर ह्या स्लॉटमध्ये केबल टाकून ही इथे अटॅच झालेली असते SATA केबल. तर ती केबल जो काही डेटा आहे तर तो ट्रान्सफर करण्याचं काम ती SATA केबल करत असते. त्याच्यानंतर SATA रायटर आहे बघा इथे, तर ते SATA रायटर सुद्धा काय सेम आहे. बघा एक पॉवर स्लॉट दिलेले, पॉवर कनेक्टर दिले, पॉवर पॉईंट दिलाय, त्याच्यानंतर इथे SATA पॉईंट दिलाय. बरोबर, ज्यावेळेस इथून SATA केबल आपण टाकणार आहे तर ती कुठे येणार आहे, SATA इथे येणार रायटरला. आणि जो काही डेटा आहे, डेटा म्हणजे तुम्ही जर DVD वगैरे टाकत असाल, लग्नाची CD असेल फॉर एक्झाम्पल, ती काय करता तुम्ही याच्यामध्ये टाकता. याच्यात टाकल्यानंतर ती काय होते, राईट होते किंवा मग आपल्याला दिसते समोर, लगेच ओपन होऊन आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. आणि जे SATA हार्ड डिस्क आणि SATA रायटर जे आहे तर ते काय युजर फ्रेंडली आहे, कोणीही जोडून कोणीही वापरू शकतं. याला जम्पर सेटिंग वगैरे काही नाही आहे. RD कनेक्टरला बघा अशा प्रकारे आपण काय जे कम्प्युटरचे बेसिक पार्ट होते तर त्याचं प्रॅक्टिकल बघितलं. ओके, फर्स्ट बघितलं मदरबोर्ड, त्याच्यानंतर प्रोसेसर, त्याच्यानंतर बघितली ही रॅम. बरोबर, जी रॅम घेतो तर तिची कंपनी वगैरे असते. फॉर एक्झाम्पल बघितलं होतं MB मध्ये असते रॅम, GB मध्ये असते, DDR1, DDR2, DDR3. बघा आता इथे आपण या सगळ्या काय बघितल्या, रॅम बघितल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याचे स्लॉट वगैरे बघितले. त्याच्यानंतर हा CPU फॅन बघितला आपण. मदरबोर्डवरती हा काय असतो, अटॅच केलेला असतो. कूलिंग करण्याचं काम हा CPU फॅन करत असतो. ज्यावेळेस प्रोसेसर आपला ओव्हरहीट होतो, गरम होण्यास सुरुवात होते, तर त्याला कूल करण्याचं काम हा CPU फॅन करत असतो. त्याच्यानंतर इथे हे स्लॉट बघितले, एक्सपान्शन स्लॉट किंवा मग याला PCI स्लॉट म्हणतात. तर ते काय करू शकतो, एक्स्ट्राची कार्ड आपण याच्यामध्ये अटॅच करू शकतो. हे AGP स्लॉट आहे, याच्यामध्ये आपण ग्राफिक्स कार्ड ॲड करू शकतो. त्यानंतर 20 किंवा 24 पिन पॉवर पिन कनेक्टर बघितलं. CMOS सेटअप, CMOS बॅटरी बघितली, रॅम स्लॉट बघितले. हे रॅमचे दोन काय लॉक आहे दोन्ही बाजूनी आणि इथे एक खटकी आहे. ह्या खटकीला बरोबर तंतोतंत रॅम घेऊन काय करायची, व्यवस्थित बसवून घ्यायची. बघा इथे CMOS बॅटरी बघितली. आता ही CMOS बॅटरी काढायची कशी ते बघितलं. ज्यावेळेस आपण बॅटरी बसवतो तर ही पॉईंटची बाजू ही काय असली पाहिजे, खालच्या बाजूने असली पाहिजे. त्याच्यानंतर हा प्रोसेसर आहे, हे CPU सॉकेट वगैरे आहे, तो व्यवस्थित काढून बसवायचा कसा ते बघितलं. त्याच्यानंतर हे नॉर्थ ब्रिज आहे, हे साऊथ ब्रिज आहे. सिस्टीम ओव्हरहीट होत असेल तर त्याला कूल करण्याचं काम हा करत असतो. बाकीचे जे काय बीपिंग साऊंड वगैरे आहे तर हा साऊथ ब्रिज तो आपल्याला देत असतो. इथे हे SATA स्लॉट आहे, SATA हार्ड डिस्क किंवा SATA रायटर बघितले आपण. SATA हार्ड डिस्क बघा, हे SATA रायटर आहे आणि ही आहे SATA हार्ड डिस्क. तर ही जॉईंट कुठे करणार आपण, ह्या पॉईंटला करणार. SATA केबल थ्रू काय करणार आपण, त्याला अटॅच करणार किंवा जॉईंट करणार ह्या पॉईंट थ्रू, ते बघितलं. त्याच्यानंतर इथे समोर आपल्याला IDE पोर्ट दिसतोय, बरोबर, किंवा मग IDE स्लॉट वगैरे दिसतोय. तर बघा ही जी हार्ड डिस्क आहे तर ती IDE केबल थ्रू, ह्या केबल थ्रू काय करणार आपण, व्यवस्थित इथे जोडून घेणार आणि इथे व्यवस्थित जम्पर सेटिंग करणार आणि इथून ह्या कनेक्टर थ्रू, SMPSच्या कनेक्टर थ्रू हे इथे जोडणार. इथून काय करणार आपण, त्या हार्ड डिस्कला पॉवर देणार. त्याच्यानंतर जम्पर सेटिंग्स बघितली आपण. बघा या CMOS बॅटरीच्या शेजारी काय असते, जम्पर सेटिंग्स असते. पॉईंट कसे मोजायचे, 1, 2 आणि 2 आणि 3. 1 आणि 2 पॉईंटला सिस्टीम आपली काय असते, अनब्लॉक असते, एनेबल म्हणजेच काय, एनेबल चालू कंडिशनमध्ये असते. 2 आणि 3ला काय असते, पूर्णपणे ती ब्लॉक असते, बरोबर, ती चालू होत नाही. त्याच्यामुळं पहिल्या आणि दुसऱ्या त्याला काय करायचं, तो जम्पर जो आहे तर तो काय करायचा, सेट करायचा. समजलंय तुम्हाला हे प्रॅक्टिकल? ओके.